वावघर गाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। माझ्या विजयामध्ये वावघर गावाचं मोठं योगदान आहे। या गावामध्ये कोट्यवधींची विकास कामं पूर्ण केली असून उर्वरित कामं देखील मी लवकरच पूर्ण करेल। मूलभूत सुविधा पुरवल्या म्हणजे विकास झाला असं होत नाही। जेव्हा माझ्या मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देईल आणि इथला तरुण वर्ग इथेच थांबेल, त्याच वेळेस खऱ्या अर्थाने दापोली मतदारसंघाचा विकास झाला असं मी समजेन आणि याबद्दल उद्गार दापोली मतदारसंघाचे आमदार राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांनी काढले। वावघर येथील श्री साईनाथ मित्र मंडळ व सरस्वती महिला मंडळ आयोजित रौप्य महोत्सवी वर्ष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। यावेळेस वावघर भागनेवाडी ते भोईवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ योगेश कदम यांच्या शुभ हस्ते पार पडला। पुढे बोलताना ते म्हणाले, वावघर उन्हवरे या पुलाचं काम लवकरच मार्गी लागेल। बजेट आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अशा योजनेतून सुमारे 7.5 कोटींचा निधी मंजूर झाला असून या कामाचं श्रीफळ आपण काही दिवसातच वाढवणार असल्याचं सांगत मी विधानसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जिंकली आहे। आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये माझं मताधिक्य वाढले असून मी जो निवडून आलो आहे ते विकास कामं केल्यामुळेच आलो असल्याचं सांगत मला आनंद होत आहे। गेली अनेक वर्ष कुणबी समाज भवनाचा रखडलेला महत्वाचा प्रश्न मी मार्गी लावू शकलोय। त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असून लवकरच त्या ठिकाणी सुसज्ज अशा इमारती देखील उभे राहील असं अभिवाचनही योगेश कदम यांनी यावेळेस दिलंय। तसंच भडवळे धरणामुळे वावघर गावाचा पाणी प्रश्न आता कायमस्वरूपी सुटणार असून राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सेवा करत असताना दापोली मतदारसंघावर माझं पूर्ण लक्ष असणार असल्याचं देखील या ठिकाणी नामदार योगेश कदम यांनी स्पष्ट केलंय। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।